आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। नाटळ मतदारसंघातून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असं समजतोय आणि देखील 2 अर्ज दाखल केले असं देखील समजतंय। नेमकं काय? तुमची माहिती अजून खोटी आहे। आता मी फक्त नाटळ मतदारसंघातनं अधिकृत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे। आपल्या पत्नी संजना सावंत या सुद्धा इथं अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहे अशी माहिती मिळते। चुकीची माहिती आहे। मी आतापर्यंत त्यांनी माझ्यासाठी डमी फॉर्म भरलेला आहे। साहेब, बघितलं तर अगदी उघडपणे विचारतो किंवा संजना सावंत आणि संजय सावंत ह्या दोन्हीही पती पत्नी बघितलं तर या जिल्हा परिषद निवडणूक घेण्यामध्ये असणार अशा प्रकारची चर्चा होती। मात्र ऐनवेळी बघितलं तर त्यामध्ये फेरबदल पक्षासाठी झालेत। फक्त तुमच्याच नावावरती शिक्कामोर्तब झालं आहे। डमी फॉर्म तुम्हालाच फक्त देण्यात आलेला आहे। काय प्रतिक्रिया आहे? अजून 2 तास बाकी आहेत ना, बघू, प्रयत्न करू, अजून काय होऊ शकेल काहीतरी। साहेब, हरकुळ मतदारसंघातून तुम्ही उमेदवार असणार हे पहिल्यापासून निश्चित मानलं जात होतं। मात्र तुम्ही कुठेतरी हरकुळमध्ये अपक्ष फॉर्म भरणार अशी मोठी चर्चा चालू आहे। यापर्यंत 35-36 वर्षाच्या प्रवासामध्ये राणे कुटुंबियांबरोबर प्रवास केलेला माणूस आहे। कारण कमी जास्त कुठेतरी काहीतरी होतं। हा सूचक पुढच्या 2 तासातला सूचक संदेश समजायचा का? असं काय म्हणता येणार। साहेब, एक स्टेटस आलं होतं, आपले जे एक सहकारी आहेत माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांचं, नितेश राणेंना रामराम आणि गोट्या सावंतांना सलाम, ही सेकंड लाईन जी होती, गोट्या सावंतांना सलाम, ही खरं म्हणजे अनेकांना बुचकाळत टाकणारी होती। काय म्हणाल त्याबद्दल? नाही, मी आधी व्हॉट्सअप वापरत नाही, मला सगळ्यांना माहिती आहे। कारण मी बघायला चर्चा तर कानावर आली असेल। नाही, मी काल प्रचारामध्ये बिझी असल्यामुळे माझ्या काय साहेब सलाम केल्यानंतर प्रत्यक्षात संतोष कानडे हे तुम्हाला भेटले सुद्धा होते काल। त्यामुळे जरी व्हॉट्सअप वापरत नसला तरी प्रत्यक्ष भेटीमध्ये माझे जुने मित्र आहेत, बाळाबंधूंपासूनचे मित्र आहेत। आणि भेटणं म्हणजे काय, त्यांनी मी पण एक भारतीय जनता पार्टीचा जबाबदार पदाधिकारी आहे, किती वर्ष काम करतोय राजकडून, त्यांचे दुःख किंवा त्यांची काहीतरी अपेक्षा असेल ती मला सांगण्यासाठी पक्षाचे भेटू शकतात। आज त्यांनी देखील उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल करण्यासाठी इथे दाखल झालेत असं एक माहिती मला कळतं। त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी राणे कुटुंबियांसाठी आपण त्यांची मनधरणी करणार आहात का? मी पक्षासाठी काम करणारा, गेले 36 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे। त्या कारणाने पक्षाचं जिथे हित असेल तिथे मी 100% काम करेन। कोणासाठी हातपाय पडायचे असेल पण आतापर्यंत बघितलेलं आहे। साहेब, पक्षहित हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी। चर्चा अशी पण आहे की हरकुळ मतदारसंघामध्ये जर काय गोट्या सावंत उमेदवार नसतील, अन्य कोणताही उमेदवार असेल तर कदाचित चित्र उलटं होऊ शकतं, पक्षाला बाधा येऊ शकते कदाचित। बघा, माझ्यापेक्षा काही तज्ज्ञ, माझ्यापेक्षा पण काही ज्येष्ठ तज्ज्ञ लोक आहेत, त्यांची काहीतरी गणित असू शकतील।